guys, welcome to my channel कन्या रुईकरांच्या and welcome to yet another vlog. So आजच्या व्लॉगमध्ये खूप काही गोष्टी घडणार आहेत. सो हा व्लॉग शेवटपर्यंत नक्की पहा आणि आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. सो गाईज, मी आत्ता एक फेस मास्क लावलेला आहे. तो आहे डॉट अँड कीचा D10 क्ले मास्क आणि तो मी लास्ट 2-3 संडेजपासूनच वापरायला सुरुवात केली आहे. सो म्हणजे मी संडे टू संडेच वापरते हा मास्क आणि मी आता तोच लावलेला आहे. तो 10 मिनटं ठेवायचा आणि नंतर मग काढून टाकायचा, म्हणजे धुवून टाकायचा आहे. आणि तुम्हाला जर हवा असेल हा मास्क तर मी ह्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकते, तुम्ही तिथे जाऊन घेऊ शकता. आणि तुम्ही जर माझा कोड यूज केला श्रावणी UGC, मी तो कोड इथे टाकते, तर तो जर कोड तुम्ही यूज केला तर तुम्हाला डिस्काउंटसुद्धा भेटू शकतो. सो गाईज, मला आता साबुदाण्याचे वडे कसे करायचे ते शिकवते. आम्ही आता तेच करतोय. जर ऑन द स्पॉट तुम्हाला असं कळलं की साबुदाणा खूप जास्त भिजलाय, पाणी जास्त झालंय, आता बटाटे उकडायला वेळ नाही, उशीर झालाय, मग आपण काय करायचं, तर मी अशा वेळेस काय करते, साबुदाण्यामध्ये थोडंसं भगरीचं पीठ मिक्स करते, म्हणजे मग बटाट्याच्या ऐवजी ते मिळून येतं. हिरवी मिरची. ओके, डन. मी आत्ता ही बुक वाचतेय ॲज गुड ॲज डेड बाय होली जॅक्सन. आणि ही एक सिरीज आहे, ही एक थ्रिलर सिरीज आहे. ह्यामध्ये 3 बुक्स आहेत आणि माझ्या 2 बुक्स वाचून झालेल्या आहेत. ही तिसरी मी आता वाचतेय. आणि गाईज, इतकी मस्त सिरीज आहे ही की मी काय सांगू, खूप जास्त आवडली मला. माझी इतकी झाली आणि एवढीशीच राहिली आहे, थोडीच राहिली आहे. आता ती मी आज किंवा उद्यापर्यंत संपवेन. गाईज, आत्ता माझं एक ब्रँड शूट आहे, तर तेच मी आत्ता शूट करणार आहे. त्याच्यासाठी मी ते ट्रायपॉड वगैरे लावले आणि आता तोच करायचा आहे. तर पहिले मी त्या व्हिडिओमधला थोडासा भाग आत्ता शूट करणार आहे आणि बाकीचं नंतर करणार आहे. सो चला करूया. आणि हो, आज होती एकादशी, त्यामुळे आज सगळे पदार्थ उपवासाचेच केलेले होते. ओके गाईज, सो मी आत्ता बुक वाचत होते. मी तुम्हाला दाखवते माझी किती झाली येते. सो आय एम ऑन चॅप्टर 47 आणि माझी इतकी बुक वाचून झाली आणि इतकीच राहिली आहे. ओके, आणि मी आता अशा पॉईंटवर आहे बुकमध्ये जिथे की म्हणजे एकदम ट्विस्ट आला आहे एक, आणि मला आता पुढचं वाचायचं आणि ती बुक आत्ताच्या आत्ता संपवायची आहे. पण मी ते नाही करू शकत कारण 5 वाजता आमच्या डान्स क्लासमध्ये एक प्रोग्राम आहे आणि मला तिथे जायचं आहे आवरून. आणि आत्ता वाजलेत 4:15, लाईक लिटरली 45 मिनिट्स आहेत माझ्याकडे आवरण्यासाठी फक्त. आणि मला असं झालं की मला ही बुक आत्ताच्या आत्ता कंप्लीट करायची, कारण मी खूप टर्निंग पॉईंटवर आहे या बुकमध्ये. बट मी नाही करू शकत ते, कारण माझ्याकडे वेळ नाही आहे. सो चला आवरूयात. सो गाईज, माझ्याकडे बघून तुम्हाला असं वाटतं आहे का की ह्या मुलीचा आत्ता 45 मिनिट्समध्ये एक प्रोग्राम आहे अँड शी इज हिअर रीडिंग अ बुक आणि तिने अजून काहीच आवरलेलं नाही आहे. मी आवरलेलं नाही आहे, ज्वेलरी नाही, काही नाही. सो मला साडी घालायची आहे, मला आवरायचं आहे आणि लिटरली मला 15 ते 20 मिनटात आवरावं लागणार आहे, कारण मग तिथे 5च्या आधी कोणत्याही परिस्थितीत पोहोचावं लागणार आहे. दिस इज मी. आय एम रेडी. हिअर इज द फायनल लुक. आणि आता मी निघालेली आहे. बाय बाय. इकडे बघ. आले. सगळ्यात सुंदर आर्या दिसतीये. योगिनी हसायला काय झालंय तुला? हा सर्टिफिकेट डिस्ट्रीब्युशनचा एक छोटासा प्रोग्राम होता आणि मी यावर्षी भरतनाट्यम विशारद प्रथम पास झाले. आत्ताच प्रोग्रामवरून घरी आली आहे आणि आत्ता वाजले आहेत 7:20
आणि हो, आजचा प्रोग्राम बाय द वे कशाबद्दल होता ते मी सांगते. तर आजचा प्रोग्राम आमचा सर्टिफिकेट डिस्ट्रीब्युशनचा प्रोग्राम होता. तर आता आमच्या एप्रिलमध्ये ज्या एक्झाम्स झाल्या त्यांचा रिझल्ट काही दिवसांपूर्वी लागला आणि त्याचं सर्टिफिकेट डिस्ट्रीब्युशन आज होतं. आणि मी विशारद प्रथम पास झाली आहे आणि आता पुढे विशारद पूर्ण देणार आहे आणि मग ही माझी लास्ट एक्झाम असणार आहे आता पुढची. सो मी माझ्या कम्फर्टेबल क्लोथ्समध्ये आलेली आहे आणि गेस वॉट आता मी काय करणार आहे. आई गेलेली आहे थोडंसं सामान आणायचं आहे ते आणण्यासाठी बाहेर आणि मी घरी आहे आणि मी काय करणार ऑफकोर्स आय एम गोना रीड दिस बुक आणि कंप्लीट करणार आहे. कारण आता ही बुक कंप्लीट केल्याशिवाय मला चैनच पडणार नाही आहे. आणि ही आहे कृतिका. हाय गाईज, गेस वॉट. सो आत्ता 10:15 वाजलेले आहेत आणि फायनली आय कम्प्लीटेड दिस बुक. येस, माझी बुक वाचून कंप्लीट झालेली आहे. आय एम सो हॅपी राईट नाव. आणि ही बुक खूप छान होती. मला एंडिंग थोडीशी कन्फ्युजिंग वाटली बट इट वॉज टू गुड. आय लव्ड इट. अँड या, इथेच आपल्या ब्लॉगचं सुद्धा एंड होत आहे. सो बाय बाय गाईज, भेटूयात परत.